ओके. हरिओम. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? कालचं सेशन तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय केलं. आज आपण दुसऱ्या सेशन मध्ये योगासन पूर्व हालचाली शिकणार आहोत. योगासन पूर्व हालचाली आपल्याला आसनं शिकण्यापूर्वी शिकायची असतात. ती का शिकायची असतात? तर आपल्याला ज्यावेळेस डायरेक्ट आपण आसनं करतो त्याच्यामध्ये काही इंजुरी होऊ नये आणि त्याच्यासाठी आपण ही करत असतो. आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत कुमारी पूनम गोसावी. पूनम गोसावी ही ऑल इंडिया योगची प्लेयर आहेत पुणे विद्यापीठाची. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत फाल्गुनी बोरसे. फाल्गुनी बोरसे सुद्धा राज्यस्तरीय योगासन स्पर्धेची विद्यार्थिनी आहेत आणि त्याचबरोबर या दोघी योग शिक्षक पण आहेत. आणि मी स्वतः डॉक्टर मीनाक्षी गवळी. माझ्यासोबत अजून मदतीला आहेत प्राध्यापक दीपक जाधव सर, राहुल चौधरी. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळे तयार आहेत ना आज योगासन पूर्व हालचाली करायला? ओके. मग आता आपण योगासन पूर्व हालचाली करणार आहोत. तर आपण काल स्थितीबद्दल शिकलेलो होतो. दंड स्थिती, बैठक स्थिती, शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती. तर आज आपण म्हणजे ते स्थिती तर शिकलो पण स्थिती बदल पण शिकलो की एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत कसं जायचं. आज आपण जे करणार आहोत ते आहेत आपल्याला दंड स्थितीमध्ये कोणकोणती योगासन पूर्व हालचाली करता येतील ते. तर आपल्याला माहिती सुरुवात करताना आपण ओंकाराने करूयात आणि आज मी तुम्हाला एक प्रार्थना म्हणजे गुरुवंदनेने सुरुवात करूयात. कारण की प्रार्थना ही खूप महत्वपूर्ण आहे. एक सात्विक भाव त्याच्यामध्ये असतो. तर याच्यासाठी आता आपण दंड स्थितीतून बैठक स्थितीमध्ये जाऊयात. सर्वजण स्थिती शिकलेले त्या स्थितीमधून आपल्याला जायचंय. तर प्रथमतः दंड स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये जात असताना श्वास घे. दोन्ही हात तुमचे समोर घ्यायचे आहेत. श्वास सोडत गुडघ्यांमध्ये गुडघे पुढच्या बाजूला वाकवत तुम्हाला तुमच्या चवड्यांवरती यायचं आहे. यानंतर दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ टेकवायचे आहेत. तुमचा डावा हा पाय पहिले समोर घ्यायचा आहे. नंतर तुमचा उजवा पाय समोर घ्यायचा आहे. आणि यानंतर आता तुम्हाला जी बैठक स्थिती आहे, अजून तुम्हाला खूप आसन शिकवलेले नाहीत. आता आपण योगासन पूर्व हालचालीपर्यंत आलेलोय. तुम्हाला जे आसन म्हणजे समजा तुमचं सुखासन असेल, पद्मासन असेल, वज्रासन असेल, माहिती असेल तर त्या कृतीत या किंवा सरळ तुम्ही बैठक स्थितीमध्ये म्हणजे बैठक स्थितीमधून मांडी घालून पण बसू शकतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला जी स्वस्तदायक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये बसायचंय. तर डावा पाय जवळ घ्यायचा, नंतर उजवा पाय जवळ घ्यायचा, नंतर तुम्हाला बैठक स्थितीमध्ये यायचंय. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपण प्रथमतः काल मी तुम्हाला ओंकार कसे करायचे ते शिकवले होते. तर आपण 3 ओंकार प्रथमतः करणार आहोत. नंतर आपण गुरुवंदना करणार आहोत. कारण की योगाभ्यासामध्ये गुरूंचं स्थान खूप महत्वाचं असतं आणि त्यांना आपल्याला प्रथमतः वंदन करून नंतर आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आपल्या हातांची ध्यान मुद्रा आहे. ध्यान मुद्रा पण कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जे आहे ते तर्जनी यांना एकमेकांवरती या पद्धतीने प्रेस करायचं आहे. दोन्ही हात अगदी आरामशीर पद्धतीने तुम्हाला आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मांडीवरती पण असेल, ज्यांना जसं कम्फर्ट असेल त्या पद्धतीने ठेवायचे. पाठीचा कणा सरळ आहे पण मात्र कुठेही काही ताण नाहीये. शरीरावर कुठेही काही ताण नाहीये. डोळे अलगद बंद करायचे आहेत. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणायचं आहे ओंकार. बरोबर आहे. आणि कोणत्या लयीमध्ये म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे. श्वास घ्या पूर्ण.
प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थनेमध्ये सात्विक भाव जागृत होतो. आपण कोणाशी तरी आपल्या गुरूंना याच्यामध्ये वंदन करत असतो. एक कृतज्ञतेचा भाव त्याच्यामधून येत असतो. माझ्या मागे प्रार्थना म्हणायची आहे तुम्ही. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. 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 दोन्ही तळ हातांचं एकमेकांवर घर्षण करायचंय. डोळे बंदच आहेत. दोन्ही तळ हात डोळ्यांवर घेऊन जायचे आणि प्रकाशाचा अनुभव घेत अलगद डोळे उघडायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत योगासन पूर्व हालचाली. योगासन पूर्व हालचाली करत असताना आपण आज दंड स्थितीमधले असतात, म्हणजे योगासन पूर्व हालचाली करणार आहोत. आपल्या म्हणजे या योगासन पूर्व हालचाली सुद्धा इतक्या छान ऍडजस्ट केलेल्या आहेत की याच्यामधून तुमच्या प्रत्येक स्नायूंचा, सांध्यांचा, संधिबंध यांना प्रत्येकांना ताण दाब निर्माण होतो, त्याचा व्यायाम होतो आणि हालचाली होतात. मेन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन प्रत्येक अवयवांपर्यंत व्यवस्थित होतं आणि ज्याच पद्धतीने आपल्याला लचक भरणं किंवा त्या काही इंजुरी होणं या गोष्टी त्याच्यामध्ये होत नाही. याच्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला योगासन पूर्व हालचाली आज मी तुम्हाला दंड स्थितीमधल्या शिकवणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला दंड स्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे. दंड स्थितीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रथमतः उजवा पाय समोर घ्यायचा, नंतर डावा पाय समोर घ्यायचा, नंतर डावा पाय तुमच्या शरीराजवळ आणायचा आहे, उजवा पाय जवळ आणायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही दोन्ही चवड्यांवर आल्यानंतर तुमचे गुडघे सरळ करून घेत तुम्हाला दंड स्थितीमध्ये यायचं आहे. आता दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ आहेत. आपण प्रथमतः करणार आहोत ताडासन. हे ताडासन जे आहे ते सुद्धा तुमच्या योगासन पूर्व हालचालीमध्ये आहे. ताड वृक्षाप्रमाणे याची कृती म्हणजे त्या पद्धतीचा तुमचा आकार दिसतो आसन स्थिती पूर्ण केल्यानंतर, म्हणून याला ताडासन म्हटलं गेलेलं आहे. आता हे जे ताडासन आहेत ना, हे ताडासन तुम्ही नेहमी करता. अगदी नैसर्गिक स्थिती आहे. तुम्ही साधं झोपेतून उठले तरी सुद्धा तुम्ही दोन्ही हात वरती घेऊन या पद्धतीने तुम्ही आळस देत असतात. या पद्धतीने म्हणजे तशीच कृती तुम्हाला फक्त एका विशिष्ट नियमात व्यवस्थितपणे करायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला प्रथमतः दोन्ही पायांमध्ये तुम्हाला 20 ते 25 या पद्धतीने सेंटीमीटर म्हणजे 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. तुमच्या खांद्याच्या रेषेत येईल इतकं अंतर घेतलं तरी चालू शकतं, म्हणजे तुमचा बॅलन्स त्याच्यामध्ये होत असतो. याच्यानंतर काय करायचंय, श्वास घेत तुमचे दोन्ही हात समोरच्या बाजूला आणायचे. श्वास घेत दोन्ही हात समोर, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांकडे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. श्वास सोडायचा आहे. आता परत श्वास घेत तुम्हाला दोन्ही हात जे आहेत ते वरच्या दिशेला घेऊन जायचे. इथेच तुम्हाला हातांचे तळवे जे आपल्याकडे होते ते तुम्ही बाहेरच्या बाजूला गेलेले आणि वरच्या बाजूला तुम्ही श्वास घेत घेऊन गेलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, श्वास सोडायचा आहे पुन्हा. आता श्वास घेत तुम्हाला दोन्ही पायांच्या चवड्यांवरती तुमचा शरीराचा भार असेल टाचावरती उचलायचा आहे. शरीर पूर्णपणे एका दिशेने ताणायचं आहे. एका दिशेला ताणलेलं असतं. परत तुम्हाला श्वास सोडत टाचा हळूहळू खाली टेकवायच्या आहेत. पुन्हा हीच आवर्तन तुम्ही 5 ते 6 वेळा करू शकता. याच्यामुळे काय होतं, तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ते एका रेषेत वरती ताणलं जातं. त्याच्यामुळे तुमचा जे सांधे आहेत पूर्ण म्हणजे पोटामध्ये पोटाचे जे अवयव आहेत, पोटामध्ये असणारे पचनक्रियेचे जे अवयव आहेत, तुमचे पाठीचे मणके आहेत, हे सगळे एका दिशेने ताणले जातात. मज्जारज्जूचं कार्य सुधारतं आणि या पद्धतीने त्यांची कार्यक्षमता वाढत असते. आणि याच्यामध्ये काय होतं, अजून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये आपला बॅलन्स साधता येणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्ही ताडासन करत आहात.
आता याच्यात अजून एक गोष्ट आहे की शंख प्रक्षालनाच्या जे 6 आसनांचा सेट असतो त्याच्यात पहिलाच सेट मधलं पहिलंच आसन हे ताडासन आहे. कारण की याचा संपूर्ण शरीराच्या अवयवांवर परिणाम होतो, सांध्यांवर परिणाम होतो. उंची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे ताडासन आहे. तर आता आपल्याला पुन्हा त्याचबरोबर गर्भावस्थेमध्ये ज्या स्त्रियांची म्हणजे सुरुवातीची गर्भावस्था असते तेव्हा तुमच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी, मणक्याची ताकद वाढवण्यासाठी ताडासन खूप उपयुक्त आहे. आता श्वास सोडून तुम्हाला दोन्ही हात समोरच्या दिशेला आणायचे आहेत. हातांचे तळवे आता तुम्ही तुमच्या शरीराकडे तुमच्याकडे घेणार आहात आणि श्वास सोडतच तुम्हाला दोन्ही हात शरीराजवळ आणायचे आहेत. म्हणजे तुम्ही बघा पूर्वस्थिती याची दंडस्थिती होती आणि याच्यातून तुम्ही काय केलेलं आहे दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये तुम्हाला आता दुसरा जो प्रकार आहे योगासन पूर्व हालचाली मधला दुसरा प्रकार आहे तिर्यक ताडासन. आपण तिर्यक ताडासन आता या ठिकाणी करणार आहोत. तिर्यक ताडासनची पूर्वस्थिती जी आहे ती आहे ताडासन. आता ही जी कृती आहे तर याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला प्रथमतः दोन्ही श्वास घेत दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यायचे. श्वास घेत दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यायचे आहेत. श्वास घेतच तुम्हाला दोन्ही हातांचे बोट एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. याच्यानंतर श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात तुम्हाला डोक्याच्या वरच्या बाजूला घेऊन जायचा आहे. या पद्धतीने श्वास घेत डोक्याच्या वरच्या बाजूला तुम्ही घेऊन गेलेले आहेत. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. ही पूर्वस्थिती झाली. ताडासन ही तिर्यक ताडासनाची पूर्वस्थिती झाली. आता श्वास सोडत तुम्हाला प्रथमतः डाव्या बाजूला वळायचंय. श्वास सोडत डाव्या बाजूला वळायचंय. कमरेतून वाकताना तुम्हाला पुढे किंवा मागे झुकण्याची वृत्ती होते तर तसं होऊ द्यायचं नाहीये. या पद्धतीने तुम्हाला परत श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत तुम्हाला उजव्या बाजूला वळायचं आहे. या पद्धतीने तुमच्या स्नायूंना म्हणजे मणक्याला तुमच्या मेरुदंडाला डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही बाजूंना ताण प्राप्त होतो. श्वास घेत परत सरळ व्हायचे. अशी 5 ते 6 आवर्तन करायची. याच्यामध्ये काय होतं तुमच्या कमरेवरती जे अतिरिक्त चरबी आहे ती अतिरिक्त चरबी कमी होते. त्याचबरोबर तुमच्या मेरुदंडाला एक प्रकारचं म्हणजे त्या मसाज निर्माण होत असतो. मेरुदंडाची कार्यक्षमता वाढते, पाठीच्या मणक्यांची कार्यक्षमता वाढते आणि तुमचे जे शोल्डर आहेत तुमचे हात आहेत यांच्या सुद्धा स्नायूंमधली कार्यक्षमता वाढत असते. आता श्वास सोडत तुम्हाला काय करायचं पहिले हे आवर्तन पूर्ण करून घ्यायचं उजव्या बाजूचं. नंतर श्वास सोडत तुम्हाला पुढच्या बाजूला दोन्ही हात घेऊन यायचे आहेत श्वास सोडत. नंतर दोन्ही हात जे आहेत ते तुमच्या शरीराजवळ आणायचे. या पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे आता तिर्यक ताडासन केलेलं आहे. आता हे कोणी करायचं नाहीये तर ज्यांना स्वतःचा बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे ताडासन तिर्यक ताडासन करायचं नाहीये. पण तुम्ही भिंतीला लागून किंवा थोड्या कालावधीपर्यंत करून कशाचा आधार घेत जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकता. आता आपल्याला जे पुढचं जे प्रकार करायचं आहे योगासन पूर्व हालचालीमधला तिसरा प्रकार मेरुदंड संचलन प्रकार 1. मेरुदंड संचलन प्रकार 4 प्रकारचे संचलन आहे त्याच्यामध्ये. तर आपण पहिलं संचलन प्रकार करणार आहोत. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला दोन्ही पायांमध्ये प्रथमतः अंतर घ्यायचंय. तुमच्या शोल्डरचं जितकं अंतर आहे तेवढं अंतर तुम्हाला घ्यायचंय. यानंतर तुम्हाला श्वास घेत दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हात शरीराच्या बाजूने खांद्याच्या रेषेत आणायचे आहेत. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत तुम्ही आणलेले आहेत. हातांचे तळवे जे आहेत ते तुमचे जमिनीकडे आहेत. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता तुम्हाला श्वास सोडत डावा हात डाव्या बाजूला घेऊन जायचंय. कमरेतून तुम्हाला वळायचं आहे आणि तुमची मान पण डाव्या बाजूला फिरून तुम्हाला डाव्या हाताच्या अंगठ्याकडे किंवा बोटाकडे तुम्हाला बघायचंय. या पद्धतीने तुम्ही कमरेला खूप छान पीळ दिलेला आहे. मेरुदंडाला खूप छान पद्धतीने पीळ बसतो, मणक्यांना पीळ बसतो. आता श्वास घेत तुम्हाला हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं आहे. आता ही कृती तुम्ही डाव्या बाजूने केली, हीच कृती तुम्हाला उजव्या बाजूने करायची आहे. आता उजव्या बाजूला तुम्हाला वळायचं आहे. तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याकडे तुम्हाला वळून बघायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कमरेला जो पीळ येतोय दोन्ही पाय जे आहेत ते फिरण्याची वृत्ती होऊ शकते. पाय फिरू द्यायचे नाहीये.
गुडघ्यांमध्ये वाकू द्यायचं नाहीये. या पद्धतीने तुम्हाला कृती करायची. आता श्वास घेत परत हळूहळू तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचंय, म्हणजे समोर यायचं आहे. आता हीच आवर्तन तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. हीच आवर्तन तुम्हाला 2 ते 3 वेळा करायची आहेत. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या मेरुदंडाला खूप छान पद्धतीने पीळ प्राप्त होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, संधिबंध जे आहेत ते सुधारतात. त्याचबरोबर तुमच्या कमरेवरची, पोटावरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला याच्यामुळे मदत होत होते. पोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते, पोटातल्या अवयवांची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर तुमच्या मानेच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. मानेचे जे मणके आहेत त्यांची पण कार्यक्षमता वाढते. या पद्धतीने हे जे तुम्ही मेरुदंड संचलन प्रकार एक करत आहेत, याच्यामुळे तुमच्या शोल्डर, हातांचे जे म्हणजे तुमचे दंड वगैरे आहेत त्यांचं अतिरिक्त चरबी तिथे जमा होत नाही आणि खूप छान पद्धतीने याच्यामध्ये तुमचं शरीराची जी म्हणजे सुदृढता आहे ती छान पद्धतीने वाढत असते. आता दोन्ही हात तुम्हाला आपल्या शरीराजवळ आणायचं आहे. दोन्ही पाय तुमचे एकमेकांच्या जवळ घ्यायचे आहेत. या पद्धतीने आता तुम्ही मेरुदंड संचलन प्रकार 2 केलेला आहे. आता आपल्याला मेरुदंड संचलन प्रकार 3 करायचा आहे. तर मेरुदंड संचलन प्रकार 3 करत असताना आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पायांमध्ये सारखं अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घेताना शोल्डरच्या इतकं अंतर घेतलं तरी चालेल. आपल्याला जितक्या याच्यात बॅलन्स होतो तितक्या अंतर तुम्हाला घ्यायचंय. यानंतर श्वास घे. तुमचे दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हात तुम्हाला कमरेवरती आणायचे आहेत. कमरेवरती दोन्ही हात घ्यायचे आहेत. त्यावेळेस तुमचे हातांची जी 4 बोटं आहेत ती पुढच्या बाजूला, अंगठा मागच्या बाजूला, या पद्धतीने तुम्हाला ग्रिप तयार करून घ्यायची आहे. आता ही ग्रिप तयार केल्यानंतर तुम्हाला प्रथमतः श्वास सोडत कमरेतून पुढच्या बाजूला वाकायचंय. दोन्ही पायांच्या म्हणजे दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचं कपाळ जाईल या पद्धतीने तुम्हाला वाकत जायचं आहे. जर तितकं वाकलं जात नसेल तरी चालेल, पण मात्र तुम्हाला तुमचं म्हणजे गुडघे वाकवायचे नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्ही कृती केलेली आहे. पोटावर खूप छान पद्धतीने दाब आलेला आहे. पोटावर पण दाब निर्माण होतो, मेंदूकडे रक्त संचार होतो, याच्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. आता श्वास घेत तुम्हाला कमरेतून सरळ व्हायचं आहे. श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचं. आता श्वास सोडत तुम्हाला बॅक साईडला मागच्या बाजूला वळायचं आहे. तुमच्या दोन्ही हातांचा जो आधार आहे तो तुम्हाला प्राप्त होतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त मागच्या बाजूला वळता येतं. परत श्वास घेत तुम्हाला सरळ व्हायचंय. असे 2 ते 3 आवर्तन तुम्हाला करायचंय. या मेरुदंड संचलन प्रकार 3 आहेत. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला या हालचालींमुळे काय होतं की तुमचं जे ओटीपोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते, त्याचबरोबर मणक्याची कार्यक्षमता वाढते, छातीचे स्नायू पण विस्तारित होतात, त्याच्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. श्वास घेत परत सरळ यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण हात दोन्ही साईडला म्हणजे आपण पुढची अजून कृती याच्यामधून करणार आहे. डाव्या बाजूला वळणं आणि उजव्या बाजूला वळणं. आपण पुढे आणि मागे वळायची कृती केली. आता डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला वळण्याची कृती करायची. श्वास घ्यायचा आहे पूर्णपणे पहिले. आता श्वास सोडत पहिले तुम्हाला डाव्या बाजूला वळायचंय. तर कमरेतून डाव्या बाजूला वळत असताना उजव्या बाजूच्या स्नायूंवरती कमरेकडे जो ताण निर्माण होतो त्याचा अनुभव घ्यायचा आणि डाव्या बाजूला जो दाब निर्माण होतो त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे काही सांध्यांवरती स्नायूंवरती ताण येतो, काही सांध्यांवरती दाब निर्माण होतो. परत श्वास घेत सरळ व्हायचंय. परत श्वास सोडत तुम्हाला उजव्या बाजूला जायचंय. आता उजव्या बाजूला कमरेकडे दाब निर्माण होतो आणि डाव्या बाजूला तुम्हाला ताण निर्माण होतो, याचा अनुभव घ्यायचा आहे. याच्यामुळे काय होतं की तुमचं जे शरीराचं जे अवयव आहे त्यांच्या हालचाली खूप सुलभ पद्धतीने होऊ शकतात. याच्यामध्ये पण पुढे मागे वाकण्याची वृत्ती होते. श्वास घेत सरळ व्हायचं आहे. श्वास घेत आता तुम्हाला सरळ व्हायचंय. आता याचे पण तुम्हाला 2 ते 3 आवर्तन करायचे आहेत. पुन्हा श्वास घेतलेला आहे. श्वास सोडत तुम्हाला डावी बाजू नंतर उजवी बाजू या पद्धतीने 2 ते 3 आवर्तन तुम्ही करणार आहात. याच्यामुळे तुमच्या कमरेवरची अतिरिक्त चरबी तर कमी होतेच, त्याचबरोबर तुमच्या पोटरी मांडीच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढत असते. आता या पद्धतीने तुम्ही हे जे आवर्तन करतात याच्यामुळे तुमची जशी कॅपॅसिटी वाढते म्हणजे जेवढी करण्याची क्षमता वाढते तर तुम्ही याच्या अजून आवर्तन वाढवू शकतात. आणि याचबरोबर तुमच्या मेरुदंडाला खूप छान पद्धतीने पीळ बसत असतो.
तर मेन म्हणजे तुमच्या शरीराचा मणका महत्वाचा आहे आणि पाठीचा मणका जर तुमचा व्यवस्थित असला तर तुमचं शरीर बांधणं सुदृढ व्यवस्थितपणे राहू शकतो. तुमच्या हालचाली कुशलपणे होऊ शकतात आणि त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. आता आपल्याला याच्यामधून चक्र करायचंय, परंतु त्याच्या अगोदर आपण मेरुदंड संचलन प्रकार जो 2 होता, अल्टरनेट टो टच, तो पण आपण करून घेणार आहोत. कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जे चक्र करणार आहेत ते चक्र करायला तुम्हाला फायदा होणार आहे. याच्यामध्ये तुमच्या पायांमध्ये अंतर जे आहे ते तसंच ठेवायचं आहे. आता दोन्ही हात श्वास घेत साईडला म्हणजे बाजूने सरळ खांद्याच्या रेषेत आणायचे आहेत. हातांचे तळवे जे आहेत ते आता समोरच्या बाजूला घ्यायचे तुम्हाला, पुढच्या बाजूला. आता तुम्हाला श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा, त्याच वेळेस जो डावा हात वरती जातो त्याच्याकडे तुम्हाला बघायचं आहे. या पद्धतीने तुम्ही खूप छान पद्धतीने पीळ दिलेला आहे कमरेला, तो तुम्ही अनुभवा. याच्यामुळे सुद्धा तुमच्या पोटावरती वगैरे दाब निर्माण होतो. याच्यात इतका छान पद्धतीने तुमच्या मणक्याला काही ठिकाणी वाक, काही ठिकाणी बाक अशा पद्धतीने होतं. याचे खूप चांगले फायदे होतात. आता श्वास घेत परत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. आता श्वास सोडत तुम्हाला डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. हळूहळू जायचंय. तुम्हाला बॅलन्स घेण्यासाठी तुम्ही पायांमधलं अंतर वाढवू शकतात. मानेने वरच्या दिशेला बघायचंय. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचं जे पोटातले जे स्नायू आहेत, पचनक्रियेचे जे अवयव आहेत त्यांच्यावरती खूप छान पद्धतीने दाब निर्माण होतो. काही ठिकाणी ताण निर्माण होतो आणि याच्यामुळे तुमची पचनक्रिया तर सुधारतेच, त्याचबरोबर अंतःस्रावी ग्रंथींवरती खूप चांगला परिणाम होत असतो. यानंतर श्वास घेत तुम्हाला परत पूर्वस्थितीत यायचंय. अशी 2 ते 3 आवर्तनं करायची आहेत. पुन्हा एकदा आपण मेरुदंड संचलन प्रकार हा जो आहे हा तुमचा 2चा प्रकार आहे. तर हा आपण पुन्हा करत आहोत. पुन्हा एकदा श्वास सोडत तुम्हाला कृती करायची आहे. परत पूर्वस्थितीमध्ये हळूहळू यायचं आहे. या पद्धतीने तुमच्या पोटऱ्या मांड्यांचं पण याच्यामध्ये आरोग्य सुधारतं. श्वास सोडत दोन्ही हात तुम्हाला जवळ घ्यायचे आहेत. आणि आता आपण जे केलेलं आहे मेरुदंड संचलन प्रकार 3 मधल्या प्रकार, की पुढेच्या बाजूला वाकलो होतो, मागच्या बाजूला वाकलो होतो, साईडला वाकलो होतो, डावी बाजू, उजवी बाजू. आता आपल्याला गोलाकार फिरायचंय, की त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व कृतींचा इथे फायदा होईल. मग ह्या योगासन पूर्व हालचालींमध्ये पुन्हा तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. श्वास घेत तुम्हाला दोन्ही हात तुमच्या कमरेवर आणायचे आहेत. हातांची बोटं पुढच्या बाजूला, अंगठा मागच्या बाजूला, तुम्हाला स्वतःला एक प्रकारे बॅलन्स करण्यासाठी किंवा तुम्हाला एक प्रकारचं आधार मिळण्यासाठी ही पोझिशन तुम्ही केली आहे. यानंतर श्वास सोडत तुम्हाला कमरेतून पुढच्या बाजूला वाकायचंय. कपाळ गुडघ्यांजवळ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने आता याच्यात चक्राकार पद्धतीने तुम्हाला डाव्या बाजूने श्वास घेत यायचंय. चक्राकार पद्धतीने डाव्या बाजूने श्वास घेत तुम्ही वरच्या दिशेला आलेले आहेत. आता श्वास सोडत तुम्हाला वरती आल्यानंतर श्वास सोडत तुम्हाला उजव्या बाजूने खाली येऊन पुन्हा तुम्हाला तुमच्या जागेवरती म्हणजे पुढे गुडघ्यांकडे तुम्हाला पुन्हा जायचं आहे. म्हणजे हे एक चक्र तुमचं पूर्ण होतं. हेच आता अँटी क्लॉकवाईज तुम्हाला करायचंय. आता तुम्हाला काय करायचंय, श्वास घेत उजव्या बाजूने वरती यायचंय. हळूहळू श्वास घेत तुम्ही उजव्या बाजूने वरती येत तुम्ही सरळ स्थितीमध्ये येतात आणि डाव्या बाजूने पुन्हा तुम्ही चक्राकार पद्धतीने श्वास सोडत पुन्हा तुम्ही गुडघ्यांजवळ जात असतात. या पद्धतीने तुम्ही कृती करायची. याचे 4 ते 5 आवर्तन करू शकतात. याच्यात 2 पद्धतीने करता येतात. एक तर तुम्ही डाव्या बाजूनेच 2 ते 3 राऊंड करू शकतात आणि लगेच उजव्या बाजूने राऊंड करू शकतात. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं 2-3 आवर्तन एकत्रच करू शकतात किंवा एकच आवर्तन एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज असंही करू शकतात. हे आपल्याला कसं व्यवस्थित वाटेल या पद्धतीने आपण करू शकतो. या पद्धतीने आता तुम्ही जे आहेत कमरेचं चक्र ते आता आपण पूर्ण केलेलं आहे. आता श्वास घेत आपल्याला कमरेतून सरळ व्हायचं आहे. या पद्धतीने तुमचे मेरुदंड संचलन प्रकार 1, 2, 3 आणि 4 हे 4ही प्रकार तुमचे झालेले आहेत. आता आपल्याला जो पुढचा प्रकार करायचा आहे मेरुदंड संचलन प्रकार जे 4 झालेले, आता आपल्याला जो प्रकार करायचा आहे तो आहे जाणू संचलन. जाणू संचलन करत असताना तुमच्या पायांमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला बॅलन्स राहील अशा पद्धतीने अंतर घ्यायचंय.
असा हात तर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, थोडस गुडघ्यांमध्ये वाकून पुढच्या बाजूला वाकायचं आहे. दोन्ही हात प्रथमतः तुमचे शरीराजवळ आणायचे आहेत. दोन्ही हात शरीराजवळ आणले. जाणू संचलन प्रकार करत असताना तुम्हाला गुडघ्यांमधून पुढे वाकायचं आहे. याच्यानंतर तुमचे दोन्ही हात जे आहेत ते तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ह्या पद्धतीने कृती केल्यानंतर तुम्हाला इथेही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. क्लॉकवाईज दोन्ही गुडघे सोबतच डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे असं फिरवायचंय. पहिले डावीकडून उजवीकडे असे 2 ते 3 आवर्तन करून घ्यायचे. तुम्हाला जसे कम्फर्ट वाटेल त्या पद्धतीने हे गोलाकार फिरवायचंय. याच्यानंतर हेच तुम्हाला विरुद्ध दिशेने पण फिरवायचं आहे. होतंय सगळं बरोबर. राऊंड करायचे तुम्ही 2 ते 3, 3 ते 4 आवर्तन याच्यामधून करू शकतात. या पद्धतीने याच्यामुळे काय होतं, तुमच्या गुडघ्यांच्या इकडे असणारा जो मलाचा निचरा होतो, गुडघ्यांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे तुमचं जे जाणू संचलन आहे. याचबरोबर तुमचा घोट्यांचा पण व्यायाम होत असतो. घोट्याजवळ असलेल्या मलाचा निचरा त्याच्यामध्ये होत असतो, त्यांची कार्यक्षमता वाढते. संधिबंध, सांधे यांची कार्यक्षमता वाढत असते. ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीने होत असतं. आता याच्यातून आपल्याला पुन्हा दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये येण्यासाठी दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ, गुडघ्यातून सरळ होत तुम्ही दंडस्थितीमध्ये आलेले आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आज योगासन पूर्व हालचालींमध्ये ज्या दंडस्थितीमधल्या ज्या हालचाली होत्या त्या घेतलेल्या आहेत. ताडासन घेतलं, ताडासन घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही मेरुदंड संचलन प्रकार 1, 2, 3, 4 प्रकार घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढचं जे करायचं आहे, बैठक स्थितीमधले काही पायांच्या हालचाली मी आज तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्यासाठी आपण आता बैठक स्थितीमध्ये जायचं आहे. आपण स्थिती बदल शिकलेलोच आहोत. त्याच्यामुळे बैठक स्थितीमध्ये जात असताना प्रथमतः श्वास घेत दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. यानंतर श्वास सोडत तुम्हाला दोन्ही पायांच्या चवड्यांवरती गुडघ्यांमध्ये पुढच्या बाजूला वाकून यायचं आहे. दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ आहेत. दोन्ही हातांचा आधार घेत प्रथमतः तुम्हाला डावा पाय समोर करायचा आहे, घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला उजवा पाय सरळ करायचा आहे. डाव्या पायाच्या चवड्याजवळ तुम्हाला उजवा पाय ठेवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पायांच्या काही हालचाली करून घ्यायच्या आहेत. योगासन पूर्व हालचालींमधल्या हालचाली खूप छोट्या वाटतात, परंतु त्याचे फायदे खूप चांगले आहेत. छोट्या छोट्या हालचालींचे खूप मोठे फायदे आहेत. तर आता आपण याच्यामध्ये सर्वात पहिले करणार आहोत पादांगुल चलन. पादांगुल चलन करत असताना प्रथमतः तुमची सगळ्या पायांची बोटं ही अशी विस्पारायची आहेत. पूर्णपणे बोटं पुढे, मागे, आजूबाजूला अशी विस्पारायची आहेत. पायांची बोटं पूर्णपणे मोकळी करायची आहेत. तुम्ही बघा, खूप रिलॅक्स तुम्हाला याच्यामध्ये वाटतं. याच्यामध्ये काय होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीने होतं. त्याचबरोबर पावलांच्या बाजूला म्हणजे पावलांवरती जर तुम्हाला सूज येत असेल तर ती सूज येत नाही त्याच्यामुळे. त्याचबरोबर तुमच्या पावलांची कार्यक्षमता वाढते आणि त्यासोबतच तुम्हाला तिथले जे सांधे आहेत, स्नायू आहेत, ते आखडलेले असतील ते मोकळे होतात. हे पादांगुल चलनमुळे तुम्हाला फायदा होतो. या पद्धतीने तुम्ही बैठक स्थितीमध्ये पादांगुल चलन केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते आहे तुमचं घोटा संचलन. घोटा म्हणजे तुमच्या अँगलचं आपण संचलन करणार आहोत. तर आता या घोटा संचलन मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रथमतः दोन्ही पायांचे टाचा आणि अंगठे हे एकमेकांना जोडून घ्यायचे. ते दोन्ही एकमेकांना जोडून घेतल्यानंतर काय करायचं, प्रथमतः श्वास घ्या. आता श्वास सोडत तुम्हाला दोन्ही पायांची जी बोट आहे ती पुढच्या बाजूला जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. अर्थात लागत नाही, फक्त प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्ही तिथे ताण देताय. तर या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करा. परत श्वास घेत पाय वरती म्हणजे तुमच्या जवळ घ्यायचे शरीराकडे. परत आता तुम्हाला श्वास सोडतच तुम्हाला आतल्या बाजूला खेचायचं आहे. ते आतल्या बाजूला खेचून घ्यायचं, आतल्या बाजूला, नंतर बाहेरच्या बाजूला खेचायचं. आतल्या बाजूला आपण खेचलं तर आपल्या पोटरी मांडीवरती ताण जाणवतो, मांड्यांपासून ताण जाणवतो, तो ताण घ्यायचा. आता हेच तुम्हाला आवर्तन करायचे 2 ते 3 वेळा, पुढे मागे या पद्धतीने. याच्यामुळे तुमच्या पायांच्या म्हणजे फक्त पायाच्या घोट्याचीच हालचाल होत नाही, तर इथे तुमच्या पायाच्या पोटऱ्या आणि मांड्या यांच्यापासून सुद्धा सांध्यांची हालचाल होत असते. त्याचा खूप चांगला इफेक्ट त्याच्यावरती होत असतो. या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. आता आपल्याला हेच घोटा संचलन डावीकडे आणि उजवीकडे करायचंय. दोन्ही पाय पहिले प्रथमतः तुम्हाला जोडून घेतलेले आहेत. पाय जोडून घेतले म्हणजे अंगठे अंगठ्यांना आणि
तुमच्या टाचांना जोडलेल्या आहेत. आता याच्यानंतर काय करायचं, प्रथमतः तुम्हाला श्वास सोडत डाव्या बाजूला तुमचे दोन्ही पाय घेऊन जायचे. डाव्या बाजूला तुम्हाला खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा, टेकणार नाही पण टेकण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये गुडघा फोल्ड होण्याची शक्यता आहे, तो होऊ द्यायचा नाही. परत श्वास घेत तुम्हाला सरळ दोन्ही पाय सरळ आणायचे. परत श्वास सोडून तुम्हाला उजव्या बाजूला वळायचंय, पूर्णपणे उजव्या बाजूला तुम्हाला वळायचंय. परत श्वास घेऊन तुम्हाला सरळ व्हायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला कृती करायची. परत हीच आवर्तन तुम्ही 2 ते 3 वेळेस करायचं. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या घोट्यामध्ये असलेल्या मलाचा निचरा होतो. त्याचबरोबर पायांमध्ये जे जिथे तुमचा मलसंचय झालेला असतो तुमच्या मृतपेशींचा, त्या मृतपेशींचा पण निचरा होत असतो. इतकं छान पद्धतीने हे या कृती दिसायला सोप्या आहे, पण याचे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदे होत असतात. आता याच्यानंतर तुम्हाला जी कृती करायची आहे ते आहेत, घोटा तुमचा राऊंड करायचा आहे. त्याचं चक्र करायचंय, घोट्याचं चक्र करायचंय. प्रथमतः श्वास घ्या पूर्णपणे. श्वास घेतल्यानंतर तुम्हाला प्रथमतः डाव्या बाजूने गोलाकार फिरवत द्यायचंय. डावी बाजू, नंतर पुन्हा समोरची बाजू, उजवी बाजू, नंतर तुमच्या शरीराजवळ, या पद्धतीने तुम्हाला गोलाकार फिरवायचंय. आणि हेच गोलाकार फिरल्यानंतर तुम्हाला हेच विरुद्ध दिशेने करायचंय. परत विरुद्ध दिशेने तुम्हाला हीच कृती करायची आहे. विरुद्ध दिशेने याच कृती तुम्ही करून घेत आहात. या पद्धतीने राऊंड करायचा. आता हे तुम्ही घोट्याचे 3ही प्रकारचे चक्र केले, म्हणजे पुढे मागे, त्याच्यानंतर डावी बाजू, उजवी बाजू, नंतर गोलाकार फिरवणं. याच्यामधून तुमच्या पायांची कार्यक्षमता खूप चांगली राहते. ज्याच्या पायांवर सूज येते ती सूज पण येत नाही. आणि पाय हे आपल्या शरीराचे खूप महत्वाचे अवयव आहेत. तर ते जर तुमचे कार्यक्षम असतील तर तुमचं संपूर्ण शरीर व्यवस्थितपणे काम करू शकतं. हे याच्यामधून होतं. आता आपल्याला पुढचा जो प्रकार करायचा आहे तो आहे जाणू संचलन. जाणू संचलन आपण दंड स्थितीमध्ये केलं, तसंच बैठक स्थितीमध्ये करता येतं. तर हे बैठक स्थितीमध्ये करत असताना आपल्याला काय करायचंय, तुमचे जे गुडघे आहेत ते गुडघे थोडेसे किंचितसे वरती उचलायचे. उचलले. आता याच्यानंतर दोन्ही हात तुमच्या त्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ठेवले. आता आपल्याला श्वास सोडून दोन्ही हातांनी गुडघ्यांना खालच्या बाजूला थोडं हलकस प्रेस करायचं. परत वरती उचलायचं, परत प्रेस करायचं. याचीच तुम्हाला 7 ते 8 आवर्तन करायची. याच्यामुळे काय होतं, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी तर दिवसातून 4 ते 5 वेळेस असं करायला पाहिजे. बैठक स्थितीमधलं जाणू संचलन. आणि याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला तिथे ब्लड सर्क्युलेशन होतं. पोटऱ्या मांड्यांचे स्नायू आणि सांध्यांची कार्यक्षमता वाढते. गुडघ्यांमधला सुद्धा मलाचा निचरा होतो. त्याचबरोबर मलाचा निचरा झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, तिथल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे गुडघ्यांचंही आरोग्य सुधारतं. या पद्धतीने हे जे तुम्ही आहे ते जाणू संचलन केलेलं आहे. आता आपल्याला बैठक स्थितीमधनं आपल्याला जी कृती करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध तिथली आणि पूर्ण तिथली करायची. तर हे बैठक स्थितीमध्ये पायांच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये शेवटची योगासन पूर्व हालचालींमधली हालचाल आहेत. मग याच्यामध्ये काय करायचंय, प्रथमतः तुम्हाला डावा पाय जो आहे तो डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून डावा पायाचं जे पाऊल आहे ते उजव्या मांडीवरती ठेवायचंय. या पद्धतीने तुम्ही ठेवलेलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डाव्या पायाच्या पाऊलाला तुम्ही उजव्या हाताने जो पंजा आहे, बोट आहेत त्यांना पकडलेला आहे, पाऊलाला पकडलेला आहे, चवड्याला पकडलेला आहे. आणि जो डावा पायाचा जो गुडघा आहे तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हाताने म्हणजे तुमचा जो दुसरा जो डावा हात आहे त्याच्याने तुम्हाला गुडघ्याला पकडायचं आहे. या पद्धतीने पकडल्यानंतर तुम्हाला प्रथमतः श्वास घेत तो गुडघा तुमच्या छातीकडे आणून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत ही कृती करायची. परत श्वास सोडत तुम्हाला त्या हाताचा आधार देत तुम्हाला गुडघा खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत त्याला थोडं प्रेस खाली केलं तरी चालू शकतं. परत एकदा हीच आवर्तन तुम्हाला 2 ते 3 वेळेस करायची. याच्यामुळे काय होतं, तुमच्या ज्या मांड्यांची स्नायू आहे त्यांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना पद्मासनामध्ये बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नाही, त्यांना जो प्रॉब्लेम असेल तो याच्यामुळे सॉल्व्ह होतो. ही जर कृती तुम्ही करत राहिले तर तुम्हाला व्यवस्थितपणे मांडी घालून बसता येऊ शकतं. अशा पद्धतीने आता तुम्ही अर्ध तिथली करता आहेत. अर्ध तिथलीमध्ये तुम्ही डाव्या पायाची तिथली केलेली आहे, अर्ध तिथली केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, उजव्या बाजूचं करायचं आहे. तर याच्यासाठी प्रथमतः आपण हा जो डावा पाय आहे
तो डावा पाय प्रथमतः तुम्हाला सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ करून घेतला, दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ आहे. आता आपल्याला उजव्या बाजूने ही कृती करायची. तर उजव्या पायाला तुम्ही फोल्ड करून तुम्ही त्याला डाव्या मांडीवर ठेवणार आहे आणि डाव्या मांडीवर ठेवल्यानंतर डाव्या हाताने त्याच्या चवड्या पकडायचा आहे आणि तुमचा उजव्या हाताने त्याचा गुडघ्याच्या बाजूला आधार द्यायचा आहे. परत श्वास घेत तुम्हाला उजवा पाय, उजवा जो गुडघा आहे तो सरळ करायचा आहे, आपल्या शरीराकडे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर श्वास सोडून तुम्हाला तो परत खाली टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने 2 ते 3 आवर्तन करायची. श्वास घेत तुम्हाला छातीजवळ तो आणायचा, शरीराजवळ आणायचा, श्वास सोडून तो तुम्हाला खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. या पद्धतीने तुम्ही 2 ते 3 आवर्तन करायचे. आता यानंतर तुम्हाला तुमचा उजवा पाय जो आहे तो तुम्हाला सरळ करायचा आहे. उजवा पाय दोन्ही हात तुमच्या शरीराजवळ ठेवून तुम्ही सरळ करू शकता. ज्यांना तसा करता येत नाही त्या हाताचा आधार घेत पण ते सरळ करत असतात. आता आपल्याला पूर्ण तिथली करायची आहे. पूर्ण तिथली करत असताना तुम्हाला दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये फोल्ड करून आपल्या शरीराजवळ आणायचे. दोन्ही पायांचे जे तळवे आहेत ते तळवे तुम्हाला एकमेकांवरती जोडायचे. ते जास्तीत जास्त आपल्या शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हातांनी त्याला पकडून ठेवायचंय. फक्त पकडून ठेवलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांना जवळ ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, श्वास घेत तुम्हाला दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते तुमच्या शरीराजवळ आणायचे. श्वास सोडत तुम्हाला ते खाली घेऊन जायचे, म्हणजे खाली टेकवायचे. त्याच्यानंतर परत श्वास घेत तुम्हाला शरीराजवळ आणायचे. श्वास सोडत तुम्हाला खाली घेऊन जायचंय. या पद्धतीने तुम्हाला ही कृती करायची. हे तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस ते फास्ट पण करू शकतात. ही कृती फास्ट पण करता येते. याच्यामुळे काय होतं, मांड्यांच्या स्नायूंचा निचरा होतो. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना बैठक स्थितीमध्ये जास्त वेळ बसता येत नाही त्यांना बसता येतं, बसताच येत नाही त्यांना सुद्धा बसता येतं. त्याचबरोबर पायाच्या स्नायूंचा व्यायाम होत असतो. त्याचबरोबर जांघेमधल्या स्नायूंना व्यायाम मिळतो, त्यांचंही आरोग्य सुधारतं. म्हणजे या पद्धतीने पायांच्या स्नायूंना खूप छान पद्धतीने याचा फायदा होत असतो. अशा पद्धतीने आज आपण याच्यातले योगासन पूर्व हालचालींमधले दंड स्थितीतल्या काही हालचाली शिकलोय आणि बैठक स्थितीमध्ये आपण पायांच्या योगासन पूर्व हालचाली शिकलेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पाय जे आहेत ते हळूहळू सरळ करायचे. दोन्ही हात पहिले शरीराजवळ घ्या, दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान पद्धतीने आज आपण योगासन पूर्व हालचाली केलेल्या आहेत आणि आता आपण पुढच्या सेशन मध्ये बैठक स्थितीमधल्याच काही योगासन पूर्व हालचाली आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण शरीरापर्यंत तुमच्या हालचाली होतात. नंतर शयन स्थितीमधल्या काही हालचाली करणार आहोत. तर आज आपण इथे थांबतो आहोत. याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची परत एकदा आणि पुन्हा आपण उद्याच्या सेशनसाठी तयार होऊयात. प्रथम आपण आता शेवटचे 3 ओंकार घेणार आहोत. त्याच्यासाठी बैठक स्थितीमध्ये यायचंय. तुम्ही बैठक स्थितीमध्ये तुम्ही आहातच, फक्त तुम्हाला जी बैठक स्थिती योग्य असेल अशा बैठक स्थितीमध्ये यायचंय तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जे आहेत, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा केली. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. श्वासाचा अभ्यास करा थोडासा. दीर्घ म्हणजे मोठा श्वास घ्यायचा आणि तो समगतीत आणि समलयीत हळूहळू सोडायचा. या पद्धतीने तुम्ही कृती केली. आता आपण ओंकारासाठी श्वास घेणार आहोत. ओंकारासाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी माझ्या बरोबर ओंकार म्हणायचे आहेत. ओंकाराचा आवाज तुमचा येत नाही, ओंकाराचा आवाज तुमचा आला पाहिजे, हे एक गोष्ट लक्षात घ्या. आलं लक्षात? हातांची ध्यान मुद्रा आहे. ओंकार तुम्ही म्हणायचा आहे. माझ्यासोबत असलेले पण म्हणणार आहेत मोठ्या आवाजात. मोठा आवाज म्हणण्यापेक्षा श्वासाची गती पण तुमची तशी झाली पाहिजे. ओंकार म्हणताना लाजण्याची काही गरजच नाहीये सगळ्या कोणाला, कारण की आपण खूप छान पद्धतीने ते म्हणत असतो. श्वास घ्या पूर्णपणे ओंकारसाठी. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्यावेळेस माझा अ सुरू होईल तेव्हा तुम्ही श्वास घेणार आहात. आता तुम्ही श्वास सोडा.
ओंकाराच्या नादात एकरूप व्हायचंय. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. दोन्ही तळहातांनी एकमेकांवर घर्षण करायचं. दोन्ही तळहात डोळ्यांवरती घेऊन जायचे. आताच आपण जो योगासन पूर्व हालचाली केली त्याच्यामुळे जी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण झाली ती आपल्या तळहातांमार्फत डोळ्यात व डोळ्यांच्या मार्फत संपूर्ण शरीरात आहेत याची जाणीव करून घ्या. डोळे बंदच आहेत. दोन्ही हात जागेवरती आणायचे म्हणजे तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे. स्वतःशीच मी हास्य करा. आपण खूप चांगला आहोत याची स्वतःला जाणीव करून घ्या आणि प्रकाशाचा अनुभव घेत अलगद डोळे उघडायचे. धन्यवाद.